फेसबुक पेजद्वारे आपल्याशी भेटण्याचा योग आला। आज कोरोनाच्या या काळामध्ये फार देशाची नवे जगाची परिस्थिती बिकट आलेली आहे। अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, काळ बिकट पातला उठा रे गड्या, काळ बिकट पातला उठा रे गड्या, काळ बिकट पातला, काळ बिकट आज आम्ही पाहतो अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत। आमच्या देशात सुद्धा लाखाच्या वर आकडा कोरोना बाधितांचा झालेला आहे। माझ्या मायबापो, आपल्याला आता काळजी घेण्याची गरज आहे। अनेक या लॉकडाऊनच्या मुळे अनेक लोक संकटात सुद्धा आलेले आहेत। अनेकांचा व्यवसाय सुद्धा तुटलेला आहे। मजुरावर उपासमारीची सुद्धा वेळ आली आहे। काही सेवाभावी संस्था सुद्धा या काळात मदत करण्याचं काम करत आहे भाऊ। आणि जे काही मंडळी या काळात सुद्धा, कारण ना हम रहे अपने लिए हमको सभी से कर्ज है, गुरुदेव या आशीष दे जो सोचने का फर्ज है। आणि या भावनेनं बरीच मंडळी लोकांना मदत करण्याचं काम करीत आहे। कारण आम्ही पाहतो कितीतरी मेले आणि कमरती, कोण करील हो यांची गणती, कोण करील हो यांची गणती, कोण करील हो यांची गणती। द्वार घरा लागला, द्वार घरा लागला, उठारे गड्या, काळ बिकट पातला, या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक आमची प्रबोधनकार मंडळी घरातूनच संपूर्ण या सोशल मीडियाच्या युजरला जागवण्याचं काम करत आहे। कारण भाऊ, आता आमच्या वर्धा जिल्ह्यात 15 दिवसात पूर्वीपर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण नव्हता, परंतु आता या 15 दिवसात परिस्थिती बदललेली आहे। दिवसानुदिवस जे ग्रीन झोन होते ते रेड झोन होण्याचा टाइम आला। म्हणून माझ्या भावांनो, आपल्याला सावधगिरी बाळगण्याची आज गरज आहे। याही काळामध्ये ज्यांचा व्यवसाय तुटलेला आहे त्यांनी आपल्या आलेल्या परिस्थितीवर मात करून कोणी मास्क शिवणं सुरू केले। कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला उद्योगी बनायची भावना शिकवली। कारण उद्योगी नर सर्व पुजारी, पूजा तयाची इमानदारी, पूजा तयाची इमानदारी, पूजा तयाची इमानदारी। अरे आम्हाला जीवन जगण्याची कला आली पाहिजे। अरे याही काळात आमचं शिक्षण कसं उपयोगी पडेल ते महत्वाचं आहे भाऊ। नाही तर मुलगी बहु शिकली शाळेबाजारी, परिस्थितीला स्वयंपाक न करता ये घरी, आणि काय करावी विद्या चतुरी तिची, कामावी न लंगडी ती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविद्येमध्ये मांडतात, आम्हाला जीवन शिक्षण महत्वाचं आहे। या काळात आमचा कसा फायदा होईल, याही काळात या
आपल्याला या परिस्थितीतून मार्ग काढण्याची गरज आहे. कारण अनेक लोकांचा व्यवसाय ठप्प झाला, अनेक कलाकार मंडळींचा त्यांना काम नाही भाऊ. या लॉकडाऊन असल्यामुळं त्यांना काम नाही. अशांची व्यवस्था सरकार मायबापांनी घेतली पाहिजे भाऊ. कारण या कला नगरीच्या माध्यमातून मला ती सरकार मायबापाला विनंती करायची आहे भाऊ, जे कलाकार मंडळी आहे त्यांच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे. कारण आणि शेतमजूर असेल, शोषित असेल, पीडित असेल, या सर्वांना सांभाळून घेण्याची जबाबदारी आता सरकार मायबापाची आहे. कारण छत्रपती शिवाजी राज्याच्या राज्यात सर्वांवर छत्रपती शिवाजी महाराज प्रेम करत होते भाऊ. तिथं हिंदू नाही, मुसलमान नाही, सगळं आवो कोई भी पंथी, आवो कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी. आज आम्ही पाहतो अशा काळामध्ये काही मंडळी आमच्या धर्माच्या बाबतीत टेन्शन देऊन वाद वाढून झगडे लावायचे कार्यक्रम ठिकठिकाणी चालतात. म्हणून माझ्या मायबाप हो, या परिस्थितीतून आम्ही या लोकांच्या न ऐकता या संतांनी दिलेला मार्ग आपल्याला अवलंब करण्याची गरज आहे. आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी. देशी की देशी लोगों, देशी की देशी लोगों, आणि आता हे शिक्षण आमच्या मायबापांनी मुलाबाळांना दिलं पाहिजे. कारण वातावरण लय भयानक आहे भाऊ. या परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं, काय बोलावं, कसं वागावं हे सुद्धा ग्रामगीतानं दिलं भाऊ. म्हणून आपल्या गावात, आपल्या घरात ग्रामगीता असली पाहिजे. वडिलांनी मुलांना हे शिक्षण दिलं पाहिजे. नाही तर एक मुलगा आंब्याच्या झाडावर आंबा चोरून राहिला, थैलीत घालून राहिला अमराईमध्ये, तर त्याच्या वडिलाचा त्याच्या घराजवळचा शेजारी त्याच्या वडिलाचा मित्र त्याला दिसला आणि म्हणे, काय बेटा तू आंबा चोरून राहिला का? घरी जाऊन तुझ्या बापाला सांगू का? तो मुलगा म्हणे, घरी जायची काहीच गरज नाही, मा बाप दुसऱ्या झाडावर आहे म्हणे आंब्याच्या. सांगण्याचं तात्पर्य भाऊ, आता हे मुलांनाही समजून देण्याची गरज आहे. कारण हे संस्काराचं शिक्षण आता आमच्या मुलाबाळांना पाहिजे. कारण वडिलांनी मुलगा नाही शिकवला, मग तोही पापाचा भागीदारी झाला. आणि जैसे जन्म देणे कर्तव्य, त्याला तैसाची शिक्षण देणे महत्वाचे. हे संस्काराचं शिक्षण देण्याची जबाबदारी आता आमची आहे. कारण जेव्हा आम्ही हे ग्रामगीतेचं संतांचे विचार आमच्या घरात आम्ही त्याचं पठण केलं जाऊ, तेव्हाच आमचं घर सुधारणार आहे भाऊ. कारण स्त्रिया मुले होतील आदर्शपूर्ण हा ग्रंथ घरी होता पठण, आणि ग्राम होईल वैकुंठ भुवन वाचता वर्तता ग्रामगीता. आम्हाला या ग्रामगीतेची गरज आहे. घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, तुकडोजी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा ग्रामगीता से बनेगा. अरे 50-60 वर्षापूर्वी संतांनी दिलेला हा महत्वाचा मंत्र आज आम्हाला या परिस्थितीत कामी येऊन राहिला. स्वच्छता ठेवा, आपलं गाव स्वच्छता ठेवा. जो गाडगेबाबाचा विचार, जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार त्या 50-60 वर्षाच्या अगोदर आम्हाला दिला. आणि आता याही काळात सगळी मेडिकलची मंडळी, आरोग्य विभागाची मंडळी आम्हाला सल्ला देतात की नेहमी वारंवार हात धुवा, स्वच्छता राखा. कारण आम्हाला आता या कोरोनाच्या काळात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सगळी मंडळी झटून राहिली. आणि आमची सुद्धा ही जबाबदारी आहे आता की आम्हाला आता या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी आम्हाला संतांचा विचार ही आमची शिदोरी आहे. कारण हा ठेवा आहे, अमृताचा ठेवा आहे. अरे त्यांनी तर आम्हाला पहिलेच सांगितलं की आमचं गाव कसं आदर्श बनेल, की गावागावाशी जागवा समोर भेदभाव मिटवा, समोर भेदभाव मिटवा,
जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे आणि सर्वची लोकांनी झुंजून घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात भाऊ. माझा निरोप ऐकावा गावादर्श पूर्ण व्हावा करा होसी खरी सेवा पुन्हा गाव स्वच्छ ठेवा पुन्हा गाव स्वच्छ ठेवा. नदीसावी कुठेही घाण घाणही रोगाची घाण अंगी घाणीच्या फारगून इथला करावा सन्मान दूर हंगरून तिला जावा भाऊ. या काळामध्ये आमची गुरुवर्य सत्यपाल महाराजांनी जे 35 प्रबोधनकार तयार झाले भाऊ ते या काळात आम्हाला सर्वांना जागवण्याचं काम करतात. मग आमचे संदीप पाल महाराज असो, रामपाल महाराज असतील, पंकजपाल महाराज असतील, उदयपाल असो, ऋषीपाल पवनपाल महाराज असो, पवन दवंडे महाराज, आमचे प्रज्वल वानखेडे, आमचा रोशनपाल, हे सगळी मंडळी आणि अनेक मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना जागवण्याचं काम करतात. आज या कला नगरीच्या फेसबुक पेजद्वारे आपल्याशी भेटण्याचा योग आला आणि आम्हाला हा संतांचा सल्ला आपल्या हृदयात ठेवायचा आहे. कारण या संतांच्या विचाराने आमची उन्नती होणार आहे. म्हणून संतांनी दिलेला आम्हाला जो मार्ग याचा अवलंब आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही चालण्याची गरज आहे आता. कारण संतांच्या विचाराचीच आम्हाला गरज आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला दिला की तुकड्या दास म्हणी ज्या कळला कळता ती तो पुढती वळला तोची सुखी झाला कला नगरी पेठचे बाबा अमरावतीचे आमचे सागरजी भोगे दादा ज्यांनी अनेक विषयावर वेब सिरीज बनवली आहे. सामाजिक विषयाला धरून आणि त्यांची टीम आशिष सुंदरकर, अक्षय खल्लारकर आणि भारत वानखेडे, अमोल गोयकर या सगळ्या मंडळींना मी पुन्हा धन्यवाद देतो भाऊ. पुन्हा धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून आज आपल्याशी भेटण्याचा योग आला. कारण हा संतांचा विचार आहे. संतांचा विचार आम्ही आत्मसात करण्याची गरज आहे.